दर्शनाला गेला होता बालाजीला, जास्त वेळ दर्शन घेतलं, काय मागितलं? हेच की आमची पण हिंद केसरी दावण व्हावी, माझी बी बैल हिंद केसरी व्हावी, हा टांगा आमचा हिंद केसरी व्हावा. ऍक्च्युली खरोखर जर हिंदी केसरी झाला तर म्हणजे हिची खरोखर तारीफ करावी लागेल, का तर बैलगाडी क्षेत्र ही टोटली पुरुष प्रधान आहे. आता ऍक्च्युली आम्ही ह्याला दात लावल्यानंतरच, आदत मध्ये काही जू ठेवलं नव्हतं, दात लावल्यानंतरच आम्ही जू ठेवलं, ट्रेनिंग दिलं. आता 6-7 मैदान झालेत, अजून काही कुठे काही गटपास नाही, बघू अपेक्षा आहे. म्हणजे सत्य परिस्थिती ती तुम्ही सांगतात. शेटजींना वेळ नसतो बिझनेस मुळे, त्यामुळे मी सगळं बघत असते, पैर बघण्यापासून मैदान कुठली करायची टोटली माझं मी बघत असते. मला म्हटलं 1000 असेल अड्ड्याचा खर्च, तिनं पाहिलं म्हटलं 10,000 द्या का अड्ड्याला, काल गेली 10,000 बरोबर म्हटलं की, परत 4 दिवसांनी अजून कुठे केला म्हटली 12,000 रुपये नोट का अड्ड्याला, म्हटलं 10-12,000 4 दिवसात द्यायला लागलो, मला नको तू पहिलं पण पळव आणि अड्डा पण नको. सर्व गोष्टी केलेल्या आहेत फक्त नाद आणि समाधानासाठी. हे दोन दाम्पत्य, या दाम्पत्य बघितलं तुम्ही, एकदम मनसोक्त असा आनंद चाललेला आहे. आटपाडी खानापूर तालुका, या तालुका म्हटलं तर थोडासा दुष्काळी सदृश्य भाग आहे, आणि या भागामध्ये हे नंदनवन फुलवलेलं आहे. हा आनंद फक्त आपल्याला या ठिकाणी आल्यानंतरच बघायला मिळेल. जय जवान जय किसान. आज आपण एक अशा नवीन ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे. बैलगाडी क्षेत्र हे जीवाला वेळ लावणारं क्षेत्र आहे, आणि अशीच एक दावण आणि बरंच काय आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या गावी. खरसुंडी शेजारी हे गाव आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रसिद्ध बैलांचा खिल्लार बैलांचा बाजार खरसुंडी या ठिकाणी भरतो, आणि या शेजारीच आपण एक फार्म हाऊस आहे जबरदस्त, आणि बैलगाडी क्षेत्रातील एक अशी व्यक्ती माणिकशेठ गायकवाड आणि त्यांच्या पत्नी उर्मिलाताई यांच्या फार्म हाऊस वरती आलेलो आहे. एक जबरदस्त असं फार्म हाऊस, आणि आतमध्ये गेल्यानंतर ज्या तुम्हाला गोष्टी बघायला मिळणार आहेत त्या एकदम बघितल्यानंतर तुमचं सुद्धा मन भरून येईल, असं जबरदस्त फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे. शर्यतीची बैल असो किंवा मोरा जातीच्या म्हशी असो, आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व गोष्टी कशा आहेत हे आपण आज आतमध्ये जाऊन बघणार आहोत. चला माझ्या बरोबर आपण फार्म हाऊस बघूया आणि संपूर्ण मुलाखत जाणून घेऊया. मित्रांनो बघा, आता आपण जिथं आहे या ठिकाणी एकदम निर्जन माळ होतं, आणि या माळाचं नंदनवन केलेलं आहे या दोन्ही दाम्पत्यांना. आज आपण त्यांचं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, एकदम जबरदस्त गार्डन आणि लॉन केलेलं आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात तुम्ही बघितलं तर संपूर्ण डोंगर, आणि जिकडं बघल तिकडं माळरान दिसतंय, परंतु या ठिकाणी जे नंदनवन फुलवलंय हे नंदनवन आज आपण बघण्यासाठी आलेलो आहे. माणसाला बघा, पैसा असला तरी पण पैसा कुठल्या मार्गात लावला जातो किंवा पैसा कुठे घालवला जातो, परंतु आजच्या या दाम्पत्यानं जे नंदनवन फुलवलेलं आहे किंवा जो योग्यरित्या खिल्लार असो, खिल्लार गाई असो, बैल असो, याच्या संगोपनामध्ये हा संपूर्ण पैसा लावलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं समाधान, जे समाधान या ठिकाणी मिळतंय, आज निर्जन माळावरचं हे नंदनवन पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. आपल्या बरोबर उर्मिलाताई आहेत आणि त्याचबरोबर शेठ सुद्धा आहेत. आपण आज त्यांच्याशी दिलखुलास अशी मुलाखत साधणार आहोत. आता शांत बसली या इथे फुल चांगली क्लॅरिटी, या सगळ्या माझे व्हिडिओ त्याच्यावरच असते. कॅमेरा बी आहे. मित्रांनो बघा, आपण आज आलेलो आहे, तुम्हाला इंट्रोडक्शन तर करून सांगितलेलं आहे सगळं. आज आपल्या बरोबर माणिक शेठ आणि उर्मिलाताई आहेत, जे आता आपल्याला अजून हे विश्व बघणार आहे, जे या निर्जन माळावरती तयार केलेलं आहे.
परंतु समोर बघू शकताय दोन जातीवंत देखणे खिल्लार बैल आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये चांगले पळतात किंवा चांगले मैदाना गाजवण्याचं आता काम करतात. आज आपण माणिक शेठ आलेत. नमस्ते शेठ. नमस्कार. सर्वात प्रथम की समाधान वाटलं. आज बघितलं तर हे खरसुंडी बाग किंवा आजूबाजूला संपूर्ण महारान दिसतंय, परंतु या महारानावरती आपण हा आनंद फुलावलाय. काय सांगताल सुरुवातीपासून? बर, आता ह्याचं सगळं श्रेय सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबांना जातं. भाऊनी पाण्याची व्यवस्था केली टेंबूचं, त्यामुळे ही क्षेत्र सगळं फुललं. कारण 5-7 वर्षापूर्वी अक्षरशः प्यायला पाण्याचं सुद्धा नव्हतंच. टेंबूचं पाण्यानंतर ही बाकीच्या शेती डेव्हलप होत गेल्या. त्याच्यानंतरच सगळं श्रेय आता बायको म्हणा किंवा कसंही म्हणा, पण सगळं श्रेय हिला जातं. का तर पहिले 1 वर्षच मी मॅनेजमेंट केलं, लॉस मध्ये जायला लागलं. मी म्हटलं बस आता थांबवायचं नाही, म्हटली मी 1 वेळ ट्राय करून बघते कसं होतंय. म्हटलं ठीक आहे कर बघूया. मग जवळजवळ मला वाटतं 5 वर्ष झालं आता हिच्या सगळं मॅनेजमेंट चालू आहे. 5-5.5 वर्ष झालं टोटली सगळं मॅनेजमेंट ही बघते. बैलांच्या म्हशीचा गोठा असू द्या, बैलांचं शर्तीच्या बैलांचं टोटली A to Z सगळं तिच्याकडे मॅनेजमेंट. आवड जास्त असल्यामुळे सगळं ती बघते. मी फक्त एक मागणं बॅकबोन म्हणतो आपण, सपोर्टिंग रोल आहे. डिटेल्स मध्ये मला ह्यातलं काही सुद्धा माहित नसते. आता तो पण फार गरजेचं आहे. जे सपोर्ट देताय ना तुम्ही, फार गरजेचं आहे. आता तुम्ही म्हैशींचा गोठा ठीक आहे की एक व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हैशींचा गोठा केला, आवड आहे, परंतु आज या बैलगाडी क्षेत्राकडे कसं वळला किंवा या बैलगाडी शर्यतीचा नाद कसा लागला असं विचार? नादाविषयी म्हटलं तर ही सांगेल का, हिच्या माहेरी बैलांचा आणि गुरांचा भरपूर भरमसाठ आहे. 18-20 खिलार जातीचे ओरिजिनल खिलारची वंशाळीची सगळी गुरं आहेत. त्यामुळे त्यानं तिथून सुरुवात केलेली होती. ही पहिल्यांदा म्हटली एक बैल घेऊया शर्तीचा. मी नको म्हटलं, तर नाही म्हटली एक तर करून बघूया. बरं म्हटलं ठीक आहे. तिनं एक सुरुवातीला आणला, मग परत म्हटली नाही एकाला जमत नाही, अजून एक पाहिजे आपल्याला बैलगाडीला प्रॅक्टिसला. बरं ठीक आहे म्हटलं, दुसरा पण घेतला. त्याच्यानंतर समस्या अशी व्हायला लागली की हा बैलगाडी क्षेत्र हे पूर्ण 100% पुरुष प्रधान क्षेत्र आहे. मग ही म्हणायला लागली अहो ते बाकीच्या ते वायद्या म्हणा किंवा पैरे करायला किंवा इतर गोष्टीचं. तर मी सांगितलं काय टेन्शन नाही, तुझं तू सगळं बघ, बेशक बघ, काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळी तुला वाटेल किंवा कुठेतरी त्रास होतोय त्यावेळी मी हाय म्हटलं. मग तिच्यानंतर एकदा जबाबदारी सोपवली ती 100%च पार पाडली. आता कसं आहे, बायको म्हणूनच हिचं मी तारीफ करतो असं एक प्रगतशील शेतकरी म्हणता येईल किंवा त्या क्षेत्रातली खरोखर फार रेअर लोकांना असं जमतं की बाबा ती एक महिला असून अशा प्रकारचं उत्तम मधलं उत्तम तुम्ही नियोजन करणं आणि त्याचं तडीच नेणं, त्याचं स्पिरिट भयानक स्पिरिट आहे. आम्ही आता बिझनेस मध्ये सुद्धा एवढी ताकद लावली तर मला वाटतं आम्ही अजून जास्त पैसे कमवू. ज्या दिवशी गाड्या शर्तीला वगैरे नेतात त्यावेळी सकाळी 6 वाजल्यापासून चाललं असते की बाबा ते पैरे शोधायचं आहेत, बैलगाडी आली, ते पिकअपवाला आला, ते हे बाकीचे सुट्टी मेकर, अजून कोणाला ते सगळेच ड्रायव्हर, या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळी करायला त्यांचे 2-3 तास जात असतात. त्यांचा दिवसभर तो चाललेलाच असतोय ते 2-3 तास तरी. त्यामुळं फार स्ट्रगल आहे. तर चाल 100% सक्सेस आहे असं मला म्हणता येईल. मित्रांनो, मगाशीपासून आपण उर्मिला ताई आज बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक मैदानामध्ये नाव घेतलं जातं प्रामुख्यानं. ताई एक प्रश्न सुरुवातीलाच विचारतोय की बघा आजकाल तुमची घरची परिस्थिती सुद्धा चांगली आहे. एक आजकालच्या स्त्रिया म्हटल्या असते की आपण ऐशा आरामात राहू, परंतु हे सर्व तुम्ही आज जे विश्व निर्माण केलंय किंवा आज जो बैलगाडी शर्यतीचा हा नाद, काय सांगचाल किंवा यातून काय मिळतंय? तुमच्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत तरी पण तुम्ही या गोष्टी करताय. यात समाधान खूप मोठं आहे. समाधान, मन रमतय, एक वेगळंच इथं माहोल वाटतोय. इथं आल्या एक शांती वाटते मनाला. आणि ही शांती खरं कोरोनापासून समजली. कोविड मध्ये, लॉकडाऊन मध्ये शेतीची व्हॅल्यू कळाली खरी. आणि मग ह्याची बैलांची आमच्या माहेरी खिल्लारची मोठी दावण आहे सुभाष पवार यांची. त्यांच्या दावणीला एक रंग्या म्हणून बैल पळतोय. मग तिथनं मग म्हणलं चला आपण पण बघा ह्या क्षेत्रात जाऊन बैलगाडा. मग एक बैल घेतला अगोदर, त्याला एवढं काही स्पीड नव्हतं. परत दुसरा घेतला, मग त्याचा दुसरा चांगला पळतोय. आणि युट्यूब मुळे सगळं बघते. आता गाई सुद्धा खिल्लार गाई पहिल्यांदा सुरुवातीला खिल्लार गाई घेतली का काय? हे अंधन म्हणून आमच्या बंधुराजांनी दिलेली. म्हणजे एक जी आपली पूर्वीची संस्कृती ती गाई दान करायची. लग्नामध्ये तुम्हाला नाही, आता शेती घेतल्यानंतर आमच्या बंधुराजांनी अंधन म्हणून मला दिली. अगोदर दिली ती खुशी नावाची, पण ती मारायला लागली. मग भैया म्हणले नको मारते, तर मग ती माघारी नेली ही दिली. मग आता हिच्या पुढचा तो गरुड आहे. गरुडाला पण आम्ही ट्रेन करायचं ठरवलंय. नक्कीच. आता या दोन्ही बैलांविषयी काय सांगताल?
बैलांविषयी आता काय बघायचं, कशी पळतेत काय. आता हा किती मैदानात काढलाय किंवा काय होतंय नक्की? आता ऍक्च्युली आम्ही ह्याला दात लावल्यानंतरच, आदत मध्ये काही जू ठेवलं नव्हतं. दात लावल्यानंतरच आम्ही जू ठेवलं, ट्रेनिंग दिलं. आता एक 6-7 मैदान झालेत. अजून काही कुठे काही गटपास नाही. बघू, अपेक्षा आहे. म्हणजे सत्य परिस्थिती ती तुम्ही सांगता, दुसऱ्यांगत नाही आमचा गटपास झाला. काय असेल तेच खरं असावं. गट नाही पास झालेला आणि जो बैल पळाला मला वाटतं एकाच बैलाला एकाच मैदानात हा कमी पडणार आहे, बाकी बघूया कसं. आणि आता अनेक मैदान बघितली आपण की बैल चांगलाच पळतोय, पण नियोजन जरा होत नाही. नियोजन होत नाही. कसं अनुभव कमी पडतोय यात, त्यामुळे नियोजन होत नाही. अनुभवायचा हळूहळू जाईल वाढत. अजून गट पास झाला नाही तरी तुमच्याकडे एवढं हुरूप आहे, एवढी चेत नाही. ज्यावेळेस तुमचा बैल फायनलला राहील त्यावेळेस काय आनंद असेल तुमचा? वेगळाच आनंद असणार आहे, ती म्हणजे शब्दात मांडू शकत नाही. प्रवास जो केला काहीतरी सार्थक झाला असं वाटणार. दुसरं काय विशेष? आता हा आपल्या ह्याचं नाव काय म्हटलं? रुबाब. आणि पलीकडे दुसरा आहे तो वादळ. हे आमचा मथुरा फार्मचा रुबाब आहे. रुबाब आहे. आता काय दाताला काय चौसा? आता चौसा आहे. 1.5 महिना झाला चौसा होऊन. ताई कसं नियोजन करताय? आता बघा शेट तर बऱ्यापैकी दुकानला असतात. शेटजींना वेळ नसतो बिझनेस मुळे, त्यामुळे मीच सगळं बघत असते. पैर बघण्यापासून मैदान कुठली करायची टोटली माझं मी बघत असते. ठरवण्यापासून ड्रायव्हर ठरवणं, सुट्टी मेकर, ही सगळी टीम. आणि इथं जागेवर आम्ही नसतोय, सगळं फोनवरतीच काम. आता कसं आहे, कधीतरी असं सुट्टीला 1-2 महिन्यातून आलो की तेवढंच, त्यावेळी काही मैदान असतं सगळं मग फोनवर. फक्त हे बाकीचे जो स्टाफ मेंबर आहेत त्यांच्या जीवावरती सगळं चाललेलं असते. आपल्याला असं वैयक्तिक जे समोर पण असं काही नाही बाबा दररोजच्या दररोज बघतोय असं काही प्रकार नाही. सगळे हे व्हिडिओ वगैरे बघतात, त्यांच्या नियोजनावरती व्यवस्थित चालवले. आम्ही फक्त काही फोनवरती गाईड करते, बाबा हे असं करा तसं करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी. आता नक्कीच तुमचा येणाऱ्या एवढं तुमचं जीव येत आहे, 100% बैल तुमचा फायनलला राहणार हे मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यांना सांगितलंय त्यांची बैल आतापर्यंत फायनल, हा माझा अनुभव आहे की माझा मोठीपणा सांगत नाही, परंतु 100% राहणार तुमचा. धन्यवाद. राहावं अपेक्षा आहे, आमच्या कष्टाला यश यावं एवढंच. 100% येणार. आणि बैल सुद्धा नावाप्रमाणेच रुबाब आहे. बघा मित्रांनो, बैलाचा बांधा बघा, शरीर बघा, खरोखर त्याचा पळण्याचा, परंतु थोडस नियोजनाअभावी, पैऱ्याअभावी बैल मार खातोय किंवा गटाला 2 नंबर उतरणे अशा पद्धतीने होत आहे. ओळखी नसल्यामुळे पैऱ्याला पण प्रॉब्लेम येतो. नक्कीच ओळख ही हळूहळू निर्माण होत असते आणि 100% तुमची होणार. मित्रांनो बघा, पैसा असतोय प्रत्येक जणांकडे, अनेक लोक धनवान आहेत या जगामध्ये, परंतु जो पैसा आहे तो योग्य कामी योग्य मार्गी लागला जातो. खिल्लार म्हणजे महाराष्ट्राची शान, संस्कृती, हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं. पलीकडे बघा, गाईला वासरू आता पितय, एक वात्सल्य निर्माण होतं आई आणि वासराचं. ही खिल्लार आहे आपलं, ही आपली संस्कृती. आणि ही संस्कृती या ठिकाणी ताईंना दादांना टिकवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर एक व्यावसायिक दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी करत असताना बराच त्यांचा 50 म्हैशींचा गोठा आहे बारीक मोठ्या, तर तो गोठा कसा सिस्टमॅटिकली बनवलाय हा संपूर्ण एरिया माझ्या मते ताई सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सीसीटीव्हीच्या द्वारे, जरी हे बाहेर कामानिमित्त बेंगलोर मध्ये असले तरी परंतु तिथं बसून आज या संपूर्ण गोट्याचं किंवा या फार्म हाऊसचं निगराणी केली जाते, अशी सिस्टीम केलेली. आपण आता दादांच्या ताईंच्या माध्यमातून गोट्याचं संपूर्ण संगोपन बघणार आहोत. त्याचबरोबर आपण जो चारा व्यवस्थापन असेल किंवा संपूर्ण गोष्टी बघणार आहोत. संपूर्ण आता कुटी मशीन मी अनेक ठिकाणी बघितले, परंतु आता ही जरा वेगळ्या पद्धतीने तुमची कुटी मशीन वगैरे काय सांगताल, इथून सुरुवात करू? कसं माहिती का, आता सध्या पहिल्यांदा ज्यावेळी जनावर कमी होती, म्हशी 10 होत्या, ते छोट्या सिंगल फीज 3 फीज वर चालत होतं. आता जसं चारा जास्त लागायला लागला, वेळ कमी वेळेत जास्त काम होण्यासाठी मग मोठ्या ट्रॅक्टरची कुटी जोडली, डायरेक्ट 20 मिनिटात 10 मिनिटात होऊन जातोय चारा. गड्यांचं जे कामवाल्यांचा वेळ आहे तो वाचतोय, उद्देश दुसरं काय नाही. तसं ट्रॅक्टरवरती घालायचं म्हटलं तर नुकसान आहे, पण काय शेवटी प्रत्येक गोष्टीत बघत बसला का होत नाही. बरं, एक दिवसा लाईटची व्यवस्था नसते, त्यामुळं रात्रीची लाईट राहणार, परत दिवसभर कुठे होत नाही. चाऱ्याचं नियोजन बघा, ह्याच्यावरती वला चारा, सुका चारा प्लस मुरघासच्या पण 5-6 बॅगा 50-50 किलोच्या जवळजवळ 6 ते 7 बॅगा टाकलेले आहेत.
बाकी एक ट्रॉलीवर सगळं बाकीचं वाळला निवाला चारा आहे. कडबा सुद्धा स्टोरेज करून ठेवलेला. कडबा स्टोरेज इथं पण आहे. पुढे एक मोठ्याच्या मोठं शेड आहे कडब्यासाठी सेपरेट बांधलेलं, ते तुम्हाला दाखवतो पुढं. त्यात हे पाण्यासाठी आपण सायपन पद्धतीने केलेलं आहे. हे जे 2 ड्रम दिसतात ना तुम्हाला, ह्याचं पुढं समजेल कसं कशा पद्धतीचं काय नियोजन आहे ते. नको मित्रांनो बघा, गोट्यामध्ये एवढा उन्हाळा आहे तरी पण आल्यानंतर एकदम वातावरण किती थंड वाटतंय आणि जबरदस्त असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या पाण्याचं असं आहे की याची वॉटर लेवल त्या मगाशी आपण जे 2 ड्रम बघितलं ना त्याला जोडलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी खाली पण जात नाही आणि जास्त वर पण येत नाही. संपल तसं पाणी भरून राहिलं जाते. कायम पाणी जास्त लागेल तसं पिण्याचं 24 तास पाण्याची व्यवस्था थोडक्यात. आणि आता थोड्या वेळात ही जनावर सकाळी 8 वाजताच आम्ही बाहेर सोडतो, 4 पर्यंत परत येतात. दिवसभर गोठा रिकाम असते. असं म्हणजे आता साधारण किती म्हैस आहेत आपल्याकडे? 50च्या आसपास आहेत टोटल. लहान मोठे 50 म्हैशी आहेत बघा एकदम. आणि म्हैशी आहेत म्हणून जमत नाही, तर त्यांचं तुम्ही म्हैशी बघा, त्यांची तब्येती बघा, त्यांचे शरीर बघा, जबरदस्त अशी सांभाळणी सगळ्या गोष्टींना संपन्न असं. आपण म्हणतो की एखादा नाद केलाय, परंतु तो नाद कसा असतो हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हैशी खरोखर बघण्यासारखी आहे ती आणि जातीवंत. ताई कुठून सुरुवात होती किंवा काय म्हैशी आपण हरियाणा मधून आणलेले. सुरुवातीला 10 म्हैशींचा लोड आणलेला. 2016ला पहिली खरेदी होती. त्यावेळेला पण असा अनुभव कमी होता म्हणून थोड्या काही त्यात कमी दुधाच्या लागल्या. परत त्यानंतर 2019ला दुसरा लोड मागवला आणि पहिल्या ज्या कमी दुधाच्या होत्या त्या कमी केल्या आणि 2019चा अनुभव तर वाढला, मग ती लोड चांगला भेटला. त्याच्यानंतर आता ह्या ज्या आहेत ह्या आपण गोट्यावर तयार केलेले आहेत. आपल्या घरचंच ही ब्रीडिंग आहे. बुल पण आपण हरियाणामधून आणलेला आहे आणि आहेत. शेटजींचं म्हणणं असतंय की प्रॉफिट बघायचं नाही, पण आपल्या दावणीला जनावर चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं सांभाळलं पाहिजे. नक्कीच बघा, एकदम जातीवंत जनावर. जात कशी असते, खिलारमध्ये असो किंवा मुरा म्हैशीमध्ये असो, जात फार महत्वाची आणि जातीवंत ब्रीड हे घरच तयार केलेले. आपण हरियाणा पंजाब आणतो, वातावरण बदल होतो, त्याच्यामध्ये माणूस लावला जातो, परंतु त्यातून शिकून घरचंच ब्रीड आज तयार झालेले. व्यवस्थापन बघू शकताय तुम्ही, चाऱ्याचं सुद्धा दावण बघू शकताय, पाण्याचं व्यवस्थापन बघू शकताय. त्याचबरोबर अजून बाहेर मुक्त गोठा सुद्धा तयार हो आहे. या ना इकडे या, हे ऍक्च्युली रेड आहेत, अजून गाप गेले नाही त्या सगळ्या आपल्या घरी आदतच्या रेड आहेत आणि खऱ्या म्हैशीकडे आदत आहेत. बघा मित्रांनो, आदत आणि जे घरी आपल्या ब्रीड तयार झाले ते मला वाटतं पहिल्या वेतालाच 2 टाइम्स मिळून 10 लिटर 10-11 लिटर दूध आहे. 2 टाइमचं पहिल्या वेताचं. आणि त्यांच्या म्हणजे आया ज्या आहेत ज्या त्या हरियाणा आणलेल्या म्हशी त्या सगळ्या 20-18 आहेत. आता सध्याला 20-18 लिटर देणार ही म्हैस आपली 22 लिटर देते दिवसाचं दूध. मित्रांनो बघा, समोर ही म्हैस बघताय. आता भाकड आहे म्हणजे गाभ आहे, पण वेल्यानंतर 22-23 दिवसाचं दूध आहे तिचं. 2 टाइम्स 11 लिटर एक टायमिंगचं दूध आहे. कमी असतं, कधी 12-10 असं. सकाळी जास्त संध्याकाळी कमी असं. म्हणजे आपण फक्त ऐकलं होतं की म्हैशी सुद्धा एवढं दूध देतात, परंतु खरोखर एवढं चांगलं व्यवस्थापन आणि या ताईंच्या जागांच्या माध्यमातून होतंय. थोडस आता काही लोकांना बघा मार्गदर्शन आपण करा की आता तुम्ही व्यवस्थापन करताय कसं, चाऱ्याचं किती चारा घातला जातो किंवा काय असं सांगू शकता? नाही, आता चाऱ्याचं कसं हे सगळे बाहेर लोक बघतात, पण सकाळी एक वेळ दावण फुल भरली जाते. पहाटे 4 वाजता उठल्यानंतर ते पहिल्यांदा काही जाऊन चारा टाकणे, गवठा स्वच्छ करणे वगैरे जे दररोजचं रुटीन आहे ते रुटीन प्रमाणे करतात. सकाळी फुल चारा द्यायचा, त्याच्यानंतर धारा वगैरे काढून गोठा स्वच्छ घेऊन फ्री सोडली की परत संध्याकाळी एक वेळ चारा दावणी भरायच्या. 2च टाइम चारा द्यायचा. 2च टाइम चारा. 8 ते संध्याकाळी 4 बाहेर असतात मुक्त गोट्यामध्ये, परत घरी आत असतात. आता आपण थोडस यानंतर ही पहिल्या वेताचीच आहे. मला वाटतं 10-11 लिटर 2 टाइमचं दूध आहे ना. पहिल्या वेताची घरचीच घरी तयार झाली, म्हणजे आपल्या इथे ब्रीड तयार झाली. मित्रांनो बघा, आपण ब्रीड म्हणत असतो, कुठल्याही कॅटेगरीमध्ये ब्रीड, आपण ब्रीडला फार महत्व आहे. आपल्या वातावरणात येऊन जेव्हा ब्रीड तयार होतं ते एकदम जबरदस्त होतं आणि ते आपल्या वातावरणात तयार झाल्यामुळे त्यांची
तब्येत म्हणा किंवा रोग प्रतिकार क्षमता ही सगळे क्लायमेट सेट झालेलं असते. नक्कीच मित्रांनो बघू शकताय. त्याचबरोबर मुक्त गोठा पण पाठीमागे आपण मुक्त गोठा सुद्धा बघणार आहोत. अजून दुसरं काय प्लॅन्ट आहे तिथे किंवा आहे की चारा साठवणाचा आहे, स्विमिंग टँक आहे. त्याला कसं समजते म्हणजे सोडायला लागले तुम्ही त्याला माहिती आहे दररोज प्रॅक्टिस मध्ये उडवलं कसे देऊ का टिशू या बाहेरच या मग पुरा खेळ किया नाही आमच्या घरचे अच्छा काम आहे क्या पहिल्यांदा ज्यावेळेला शेती घेतली ना ते पढाई पहिली म्हैस आपल्या गोठ्यावर आणि हिला कशा आता सगळी एकातली पडते हिला मारते ती. विश्वस्त एकदम मोठ्या पद्धतीनं किंवा चांगली मोकळी जागा आणि चारी बाजूनं कंपाऊंड असा मुक्त गोठा. सगळ्यात महत्वाचं की झाड असल्यामुळं जनावरांना सावलीला जाऊन उभं राहता यावं. सगळ्या योग्य दृष्टीनं असा हा गोठा तयार केलेला आहे. त्याच पद्धतीनं समोर आपल्याला काय बघायला मिळालं अजून कसं आहे सुरू ऍक्च्युली जनावर कसं कायम जर बंदिस्त असेल आपण कोरोनात बघितलं का नाही ज्यावेळी तुम्हाला घरात बंदिस्त ठेवल्यावर कसं ते मेंटली वीक होतं किंवा ते टॉर्चर होतं बरोबर तशातलाच प्रकार हा पण आहे. जनावर तुम्ही 24 तास बरेच गोठवाले बांधतात बंदिस्त गोठा करतात. तर माझं मत असं आहे की ज्याला गोठा करायचा त्याने बंदिस्त करू नये का तर जनावर उपदर येत नाही त्याचं दुधाचं पर्सेंटेज कमी राहते. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला चारा थोडा कमी जास्त कसं पण ऍडजस्ट करेल पण त्याची ज्यावेळी फ्री राहील का नाही ज्यावेळी फ्री राहील त्यावेळी त्याचं मानसिक म्हणजे मस्त मध्ये राहते असं की बाबा संतुलन थोडक्यात आपण काय म्हणतो आरोग्य म्हणा किंवा इतर सगळ्याच गोष्टीत निवांत राहते. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुक्तपणा हा पाहिजेच पाहिजे. भले तुमचं 50 बाय 50 फूटचा असू द्यात एवढा असा एक अर्धा एकरच पाहिजे अशातला काही प्रकार नाही. फ्री वातावरण पाहिजे त्याला मालाला पाहिजे ते घासता आलं पाहिजे बसता आलं पाहिजे तसं असेल तर ते होऊन जातं व्यवस्थित. त्याच पद्धतीने आता हे समोर काय बघू शकतो आपण स्विमिंग टँकच एक ही कसा कॉन्सेप्ट हरियाणामध्ये ह्या म्हशीसनी त्या गावातल्या तळी बांधलेली आहेत. तुम्ही तिथे गेला तुम्हाला कधीतरी असं बघायचा प्रत्यक्ष अनुभव येईल तुम्हाला. ती दिवसभर त्या तळ्यातली मसर सोडत असतात गरबेच्या दिवसात. मग इथं मी आल्यानंतर म्हटलं आपण पण तसं करूया. मग खाली हा कॉन्क्रीट टाकून बेड कॉन्क्रीट टाकून वीट बांधकाम करून केलेलं. साधारण किती फूट खोल आहे काय खोली आहे चांगली 10 फूटच्या आसपास आहे खाली टोटल. ऑटोमॅटिक म्हशी आपल्या जाऊन म्हशी आज जातात हे काय पाणी आणि तिथून आज जातात खालच्या शेतीला जाते पुऱ्या जवळजवळ एक हे 2 प्लॉट सोडले तर खाली सगळं पाणी सायपन जातं. आणि एकदम म्हणजे असं जसं तुम्ही रासायनिक खताचा जीव ताकद राहते तशी ताकद ह्या पाण्याची राहते. ओरिजिनल सगळं येतं म्हणजे जनावरांचा मुतुटा शेण वगैरे सगळं मिक्स राहते. 10-15 दिवसांनी पाणी कमी करतो जोपर्यंत असं चांगलं त्याचं ही वाटत नाही आपल्याला पाण्याची गडूळदा जास्त झाली की मग खाली सोडून देतो. दोन्ही मोटर पाणी ह्यात टाकायचं खाली पाणी घेऊन जायचं शेतीला पण जाते 2 in 1 होऊन जाते. मित्रांनो बघू शकताय तुम्ही आपण अनेक ठिकाणी बघितलं गोठं परंतु हा प्रकल्प किंवा हा प्रोजेक्ट आपण इथं पहिल्यांदाच बघितलं कारण एकदम दुष्काळी भाग आहे. परंतु आज या ठिकाणी म्हशींना पाण्यात जाता यावं त्यांना बसता यावं. म्हैस बघा आपल्याकडे ज्या ठिकाणी पानस्थळी तिथं वडा असो नदी असो म्हशी पाण्यात जाऊन बसतात परंतु इथं सोयी नसल्यामुळे ही सुद्धा सोयी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळंच सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्ही आणि त्यामुळेच एवढी जनावरं चांगल्या पद्धतीने स्ट्रेस फ्री आहेत आणि तेवढ्या दूधही देतात. त्याच प्रकारे अजून या ठिकाणी वेगळं काय आपल्याला बघता येईल या ठिकाणी काय आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो बघा चारा व्यवस्थापन जरी उन्हाळा असेल हिवाळा असेल पावसाळ्यात फार मोठं असतं ते म्हणजे चारा व्यवस्थापन. चारा व्यवस्थापनासाठी बघा चाऱ्यासाठी कमी 50 फूट लांब असतं 50 आणि हे असं 25 फूट काय 25 बाय 50 असं काय पण उंची मात्र आतल्या आतमध्ये 18 फूट आहे म्हणजे जेणेकरून ट्रॅक्टर डंपर व्हावा पलटी व्हावा असं काय म्हणतो डम्पिंग व्हावा त्यासाठी ते आतल्या तेवढं हाईट केलेले डायरेक्ट असं कुट्टा करून पावसाळ्याच्या दृष्टीने फुल कडबा भरून ठेवायचा. हो आता ही कसं काल आलेला कडबा आहे आतमध्ये रचून पाठीमागे शेज लावायची त्याच्या पुढे ह्या मोरगाच्या बॅगा टाकायच्या आणि आतमध्ये मक्याचा कुट्टा केलेला आहे. म्हणजे सीझन मध्ये ज्यावेळी तुम्हाला मक्याचा कुट्टा भरपूर उपलब्ध असतो लोकांना कणसं मोडून द्यायची आणि मका कट करून आणायची तो साठवायचा. आता शाळवाच्या वैरी सगळे भरपूर अवेलेबल आहे त्यामुळे शाळवाच्या वैरीने केलेले स्टॉक म्हणजे पुढल्या वर्षभर 1.5 वर्ष 2 वर्षाची बाबा पुढल्या वर्षी भलं कमी भविष्यात कमी पडलं तरी पण त्याची सगळी व्यवस्था झालेली आहे. आणि मुरगाचं आपलं पॅकिंग मशीन सायलेज मशीन आपल्याकडे विधाताचं आहे.
त्यामुळे ते मुरगाच आपण घरीच करतो. घरी सगळं आपल्या प्लांटच आहे मुरगाचा. सायलेज पॅकिंग मशीन आहे विधाताचं. टोटल सगळी ती मोठी बघितली तुम्ही मगाशी कडबा कुठे ती आहे. त्यामुळं बाकीचं कुठलं काही ह्याला म्हणजे बाहेरनं काही आउटसोर्सिंग काय करायला लागत नाही. फक्त काय ओला चारा आपला घरचा जेवढा अवेलेबल असतो त्यावेळी कुट्टा करतो किंवा असं विकतची मका घेतो 1 एकर 2 एकर एकदम अशी काय लागल तशी. सहसा वर्षाला 1000 ते 1500 बॅग मुरगाची तयार करतो. हा वाळला चारा पण घेतात आणि बाकीचे पण आहेच. त्याचबरोबर आता शेती बी दिसते. आता शेती जनावरांसाठी काय कुठला घास लावलेला आहे किंवा काय? शेती टोटली जनावरांच आहे. बाकी ऊस वगैरे करत होतो पहिलं, पण ते ऊसाचं काय व्हायला लागलं ते कारखान्यानं नेणं, बाकीची काटा मारणे किंवा उतारणं पडणं ते जास्त नुकसान व्हायला लागलं. आणि कसं होतं परत ते चिटबाईंना फोन करा, ह्यांना फोन करा, ते महिलांना एका कुणाला होऊ शकत नाही ते सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्यापेक्षा ऊस बंद केला आणि टोटली जनावरांची शेती, मक्याचं, हत्तीग्रास आणि नारळ जवळजवळ 200 ते 250 नारळाची झाड आहेत सगळी मिळून. आणि सागवानाचे 350 नारळ आहेत. खाली आंब्याची 400 झाड आहेत. 1 एकरभर झाड म्हणजे भरपूर लावले. हो झाडं भरपूर आहेत. आणि खाली एक सुपारी केली 1/2 एकर. आता इथं पण सुपारीचं वगैरे आहेच. सुपारीचं कसं उत्पन्न आपल्याकडे वाटते? सुपारी उत्पन्नाचा विषय नव्हता. आम्ही एक सॅम्पल साठी म्हणून आम्ही जिथं राहतो शिमोगा तिथं सगळं सुपारीचं उत्पादन आहे. सुपारी आणि नारळाच्या बाग आहेत. मग येताना घेऊन आलो. 4-5 वर्षापूर्वी आलो तर भरपूर पीक येते तिथं. जेवढं येते तसंच इथं पण येते. पाणी फक्त जास्त लागतं. त्यामुळे नंतर एक 1/2 एकर लावून बघितलं. म्हटलं असं देत काय होईल. आणि इथं पण एक 50-40 झाड आहेत. खाली 1/2 एकर आहे. आंब्याच्या जोडूनच प्लॉट आहे तो. बाकी सगळं शेतीसाठी हत्तीग्रास हेच मका. त्यातून काय उत्पन्न काय नाही अजून नाही काय? टोटली शेतीचं उत्पादन काही नसते. लॉसचा प्रोजेक्ट आहे शेती. म्हशी असू द्यात, गाय असू द्या, काही असू द्यात, शेतकऱ्याच्या हातात काही राहत नाही. आमचं कसं होतं की बाबा आता गेल्या वर्षी सर्वसाधारण समजा एक थोडाफार खर्च आला, पदर मग थोडीफार होते तर काहीच बाकी समाधान मिळते म्हणा. किंवा गावी आलं तर 1-4 दिवस आपल्याला निवांतपणा राहतोय. किंवा ही ज्यावेळी झाडं वगैरे मोठी होतील त्यावेळी तो त्याचं उत्पादन भाग वेगळा. किंवा ह्या पाड्या म्हशी ज्यावेळी विकू ती निवड नफ्यात राहील. पण चालू घडीला ज्यावेळी आपण तुम्ही इतर नगद आपण बिझनेस मध्ये कसं दररोजचं ट्रेड बघतो तसं याच्यामध्ये होत नाही. म्हशीचं दूध विकून आणि शेण विकून काही फायदा होत नाही. ज्यावेळी तुम्हाला त्याच्या पाड्या विकसाल तेव्हाच काय फायदा भेटला तरच. आपण केलेलं ब्रीड असेल तरच त्याचा प्रॉफिट नाही. तर मला वाटत नाही की शेतीमध्ये तुम्हाला निवड नफा जसा आपण ट्रेडिंग मध्ये बॅलन्स प्रॉफिट काढतो तसा काढू शकत नाही. 100% तोटाच निघणार याच्यामध्ये. पण कसं ज्यावेळी त्या पाड्या मोठ्या होतील, पाड्या 10-20 विकल्या 10-20 लाख रुपये येतील तो भाग वेगळा. पण सध्याच्या घडीला जे दुधाचा खर्च, दुधाचा मेंटेनन्स, लेबरचं मेंटेनन्स वगैरे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये लेबर महत्वाचे. आम्हाला आमच्या नशिबाने जे कामगार वर्ग गावलाय तो अतिशय चांगले आहेत. म्हणजे कुठल्याही बाबतीचा त्रास नाही, त्यांच्याकडून कुठलीही तकलीफ नाही. सगळंच्या सगळं ते अप टू डेट मालकांच्या सारखं सगळं करत असतात. शेतीचे काम तुम्ही पण त्यांना तसं तुमचं शेतीचं काम असू द्या, दुधाचं, गोठ्याची सगळी कामं व्यवस्थित. कधी आम्हाला तर मी वैयक्तिक कधी यांना 10 दिवस सुद्धा फोन करत नाही. तिच्या थ्रू सगळी कामं सांगितली जातात. पण असं कधीच नाही की बाबा मालक इथं नाहीत आपण टाइमपास करू, काय नाही केलं चालतंय, असं कधी नाही. कुठल्याही कामात असं म्हणजे कधी असं दिरंगाई नसते, कुठं वेळी नाही, कुठं फालतू वेस्ट नाही, काय नाही. सगळं मला म्हटलं 1000-500 असेल अड्ड्याचा खर्च. तिनं पहिल्यांदा म्हटली 10,000 द्या. का अड्ड्याला काल गेली ती 10,000. बरोबर म्हटलं की परत 4 दिवसांना अजून कुठं केला म्हटली 12,000 रुपये. नोट का अड्ड्याला म्हटलं 10-12,000 4 दिवसात द्यायला लागलो. मला नको बाबा, तू पहिलं पण पळव आणि अड्डा पण नको. बरोबर. म्हणजे बैलगाडी क्षेत्राचं एक मी कसं एवढी फिक्स रक्कम दिलेली आहे. त्याच्यात येणाऱ्या सोर्स मधनं आणि इथल्या चालवते. व्याजाच्या पैशाचं कधी बघत नाहीत. भाडं वगैरे येतं, व्याजाचे पैसे आणि बाकीचं असं मोठा मोठी ट्रॅक्टर घेणं, बाकीच्या मशिनरी वगैरे मी घेऊन देतो. बाकीचं आहेच ना. पण सगळ्यात महत्वाचं द्यायची का खुशी वाटते तर इथं कुठलंही नुकसान होत नाही. एक बुट्टी सुद्धा तुम्हाला चारा वेस्ट गेलेला दिसणार नाही. एक पार्टी सुद्धा चारा वेस्ट जात नाही. त्यामुळं मॅनेजमेंट काय म्हटलं जातं तर इथे येऊन बघायचं. या पंचक्रोशीत एक शेती अशी नसेल बरं का, एवढी स्वच्छ आणि व्यवस्थित वेळ डिसिप्लिन मालक नसताना. मालक रोज मग म्हणणार की हे करा ते करा. गाड्यांच्या जीवावरती उत्तम मधली उत्तम शेती. बाकी सगळ्याच कॉम्बिनेशन कसं गाड्यांचं मालकाचं बरोबर होतं. मालक पण तेवढं ठेवताय ना तुम्ही, तेवढं रिलेशन चांगलं ठेवताय. बरोबर. आमचं एकच टार्गेट आहे म्हणजे शेठजीने शिकवलेलं शिकवण की चांगला गाडी असला की सोडायचं नाही. जगापेक्षा 1000-2000 वाढवून द्यायचे पण सोडायचं. बरं आमच्या उद्देशातनं काही कमाई करायचं आहेच नाही. चाललंय व्यवस्थित, सगळे 4 लोक जगतात, आपलं टाइमपासून जाते. गावी आल्यानंतर आपल्याला बसायला होते ना तर काय करणार आपण इथे. आता समजा सुट्टीला आलोच तर काय करायचं, काहीच करू शकत नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात बऱ्याच शहरी लोकांचा येण्याचा कल फार कमी असतो, कोणी येत नाहीत. आमच्या मुली डॉक्टर असून सुद्धा त्यांचा पहिला कल असतो पप्पा गावी जायचंय. म्हणजे त्यांच्या अटॅचमेंटच आम्ही लहानपणापासून अशी ठेवल्या नाही ठेवली. आणि बऱ्याच लोकांचं असं असतं की तिथं परप्रांती राहिली की भाषा मराठी अशी पक्की येत नाही, मिक्ससाठी येते. आमचं तसं नाही, पूर्ण गावठी भाषा असते.
कुठेही जाऊ ते पूर्ण गावठी भाषा आहे. मुलींची सुद्धा आता डॉक्टर झाले तरी ते सेम महाराष्ट्र लँग्वेज मध्ये बोलतात. आता थोडं पुण्या मुंबईला राहिले की भाग वेगळा, पण गावची नाळ बिलकुल ही झालेली नाही आणि इंटरेस्ट पण कमी झालेला नाही. बघा शेवटी आता एवढं सगळं करताय, सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यातून जे समाधान मिळतंय ते किती असतंय काय? ह्याच्यासारखं समाधान बाकी कशातच नाही. आता एवढी जग दुनिया फिरलो, पण जी हिता आल्यावर जे मन रमतं तसं दुसरीकडे कुठे समाधान भेटत. सुरुवातीला कसं आम्ही युरोपला गेल्यानंतर हिच्या डोक्यात शेतीचा कॉन्सेप्ट आला. युरोप गेल्यानंतर म्हटलं आपण हे असलं करूया गुरांचं वगैरे. बस बघ युरोप आणि जर्सी वगैरे, म्हणजे युरोप पासून माझा पिक्चर सोडा नाही, करूया. मग ती शेती घ्यायत हळूहळू टप्प्याटप्प्यानं. मी म्हणायचो नको राहू दे, मग नाही करूया, चला करूया, बरं ठीक आहे करूया. एक पहिल्यांदा शेती घेतली, आता काय डेव्हलप करायचं आहे म्हटलं, बरं नाही म्हटली. परत एक वर्षापर्यंत म्हटली फक्त एक शेड बांधून पाईपलाईन करू, झाडं लाव. बरं म्हटलं एवढंच करायचं. परत म्हटलं एक गडी ठेवूया, बरं म्हटलं ठेवलं गाड्या ठेवूया. परत म्हटली राहणं पडाक लोक नाव ठेवत, मग थोडं फिरूया. असं वाढत गेलं. शेवटी म्हशी घेताना हिनं एक 6 महिना त्या युट्यूबचं पंजाबचं बघितलं मसरांचं, तुम्हाला दाखवायचं एवढा प्रॉफिट आहे, एवढं हे आहे, तुम्हाला रुपये द्यायला लागत नाही, माझं मी सगळी मॅनेज करते. बरं म्हटलं चला तुझी इच्छा एक वेळ म्हशी आणून बघूया. आम्ही 15 दिवस राहिलो, मी हुने सुभाष, आम्ही दोघं जाऊन 15 दिवस पूर्व पंजाब फिरलो, तिथले म्हशी आणल्या, सगळं झालं. पण हिचं मॅनेजमेंट व्यवस्थित असल्यामुळे नुकसान असं काही जास्त झालं नाही. नुकसान काय होतं तर एक तर लेबरची जीव आणि सगळं इथले खर्च होतो ना आमचा, म्हणजे एक्सपेन्सिव्ह शेती असल्यामुळे नुकसान होते. तसं जर वैयक्तिक शेतकऱ्यांनी केलं तर त्याला 2 पैसे राहतील नाही असं नाही, पण असं जसं धंद्यात वगैरे व्यापारात तसं राहणार नाही. त्याच्यानंतर मग हळूहळू म्हशी झाल्यानंतर मग बैलांची शर्ती आल्या, बैलांचं झालं तर हे आलं. आता कसं बैलगाड्यात ग्लॅमर खूप आहे. युट्यूबला बघितलं वाटतच नाही आपल्या बी दावणीला असावीत, आपल्या बी दावणीला हिंद केसरी व्हावी, तुमचं बी नाव घेतलं जाऊ मैदानात. अशा मैदानाची गंमत पाहिजेत की आपल्या दावणी. माझ्या नावानं पोखरत होती. हिचं एक दिवशी सकाळी मी दिवसभर यांचं चालू असायचं, ज्या दिवशी अड्ड्याला जायचं 7 वाजल्यापासून चालू यांचं. ती ड्रायव्हर पिकअप वाल्याला सांगायचं ते करायचं. मी म्हटलं तुम्ही एवढी मेहनत घेताय, माझं नाव लावा नका, चला सौरभीला मानिशेट गायकवाड नावानं पोकरा. ते मोरे सरांना पण म्हटलं तिचं नावच लावून पोकरा. मग तेव्हापासून त्या गाड्या ते तिच्या नावानंच नोंद करा. म्हटलं मी कशाच दिले, मी फक्त बाग सपोर्टिंगला असते, बाकीचं काय बाकी खूप महत्वाचं, बाकी बारीक सारी काय बघत शक्य नाही ना. नाही करते तर का करते 100%, असं काहीच नाही की बाकीच्या इतर महिलांशी कम्पेअर केलं तर अत्युत्तम अत्युत्तम आहे. मी सुद्धा 1 वर्ष मॅनेज केलं, पण माझ्या झालं नाही. 100% आम्ही नुकसानमध्ये गेलो. मीला म्हटलं आता बंद करणार, म्हटलं एवढं नाव झालेलं सगळं माणसं म्हणणार कंगाल झाला म्हणून शेती बंद केली. मग काय करायचं, मी करते कर म्हटलं, तुला बक्षीस देतो 2-3 लाख वर्षाला, पण शेती कर. जे फ्रेंड सर्कल आहे का नाही, त्यांच्या मिसेस कोण गावी यायला नको म्हणतात. त्यांचं असं असतं की आम्ही गावी यायचं, त्यामुळे ह्यांचं मित्रमंडळी लय कौतुक करते. 99% शहरी स्त्रिया ग्रामीण भागात कुणी येत नाहीत, कुणीच येत नाहीत. सुखस्पती म्हणणार तिथं असताना इथं कुणी यायला सांगितलं दिवसभर यायचं, दिवसभर करायचं. नाही कसं बेसिक त्या गोष्टी अनुभवल्या. ती ज्यावेळी गावी येऊन राहतील, असं शेतीची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांचं लक्षात येईल ना कॉन्सेप्ट. आता आपण तिथं असतो त्यावेळी रातच्या 12-1 वाजेपर्यंत झोप येत नाही. तिथं मी दिवसभर इकडे मळ्यात फिरून वगैरे गेलो. आता आमचा पूर्ण पट्टा 1 किलोमीटरचा आहे. दिवसात हिच्या सुद्धा 3 टिपा तर खाली वर होतात. 3 किलोमीटर 6 किलोमीटर रनिंग झालं, संध्याकाळी 10लाच झोप येते, सकाळी 6 वाजेला समजत नाही. तसं तुम्ही तिथं असताना तुम्हाला तसं राहत नाही ना, तणाव राहतो, झोप व्यवस्थित होत नाही, चिडचिडपणा वाटतो, म्हणजे असं मानसिक संतुलन राहत नाही. शेतीचा प्रॉफिट काय तर तुम्हाला व्यायाम दररोज करायचा होत नाही, तर हे तुम्हाला आरोग्याचं बुस्टरच आहे. तुम्ही 2 महिन्यात 15 दिवस 10 दिवस येऊन जावं, तुम्ही फ्रेशच होणार. बाकी काही तुम्हाला यात भेटत नाही. तुम्ही आता कायम शहरी राहा, तुम्ही जिम लावा, व्यायामाला जावा, तुम्हाला तणावच राहणार. त्याच्यापेक्षा 1-2 महिन्यात आम्ही प्रत्येक फंक्शनला वगैरे येतोच, कोणाचे लग्न असू द्या, काय कार्यक्रम येतो, 10 दिवस राहतो. राहिलं की तेवढंच फ्रेश होऊन जातं. 15 दिवस तुम्हाला बॅटरी रिचार्ज होते थोडक्यात. त्यामुळे शेतीच्या इन्कम पेक्षा इतर कॅल्क्युलेशन आहे ते कधी पण प्लस मध्ये आहे. पण ते कधी आहे, तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिकली त्यात जासाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार. बरोबर. आणि कोरोना शिकवलं मातीशी. कोरोनात आम्ही 2.5 महिने गावी होतो सुरुवातीचे, त्यावेळी तर मस्तच काम. सकाळी यायचं, दिवसभर शेतीत करायचं, संध्याकाळी अगदी एन्जॉय झाला. कोरोनामुळे बऱ्याच लोकांना तो प्लस पॉईंट झाला, काही लोकांना नुकसान झालं, तो भाग वेगळा. पण आम्हाला कोविड मध्ये कळालं शेती गाव नाही. तसं पहिल्यापासून आमच्या गावाशी नाळ आहे असते, पण आता जास्त राहिलं बाबा. 2 महिन्याला तर येतो नाही ना, तर ह्यांचं चालूच असते, सुगी चालू जायचं आहे, चला मला सर सोडून या, मी 10 दिवस थांबते. पण खरोखर त्यांना मानलं नाही 100%. का तर मी पुरुष असून सुद्धा नको म्हटलं, लास्ट वैतागलो. अक्षरशः तास असतोय, दिवसभर चालू असते. माझं पण म्हणणं कसं, 4 गरीब लोकांना पण रोजगार भेटतोय ना, 4 माणसं जगून निघतात आणि अटॅचमेंट राहते प्रत्येकाच्या संग. समजा तुम्ही आता कशाच्या निमित्तानं आला की बाकीचे गडी लोक आहेत, काय काय जर आता तुम्ही कामानिमित्त तिथं बसलेला असता, तुम्ही कुठं शिमोगामध्ये, शिमोगामध्ये,
तर आम्ही तुमची मुलाखत घ्यायला आलो नसतो. काहीतरी तुम्ही विशेष केलं, काहीतरी तुमच्याकडे करण्याची धमक आहे म्हणून आम्ही इथं आलो ना. हा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नाही इथं तेवढं राहते. गावी जर आम्ही असेल ना तर दररोज कोण ना कोणतरी व्हिजिट द्यायला येत असते, माहिती देत असतात, विचारत असतात. फोन पण येतात. कसं मला फोन आले मी सांगतो लोक बघायला येतात लोक खूप बघायला येतात. अॅग्रो टुरिझम सारख्या लोकांना भेट द्यायला म्हणून. नाही कसं आहे का, बाकीचे सामान्य शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करू शकत नाही. पण आम्ही सांगतो करा तुम्ही गोठा अवश्य करा, काय हरकत नाही. पण स्वतः कष्ट करावं लागेल आणि बंदिस्त करू नका. कसं मुक्त पाहिजे, त्याशिवाय होत नाही ते. पण इतर ठिकाणी म्हणजे रोजगार करण्यापेक्षा बरं आहे असं मला म्हणायचंय. पण कसं शेवटी शेतीच आहे. कधी दर पडला, कुठं काय नैसर्गिक आपत्ती आली, त्याला बाहेरचा सोर्स काय तर पाहिजे. प्युअरली शेतकऱ्यांना नाही परवडत ते. पण आता पर्याय नाही शेवटी. चला सगळंच तुम्ही इकॉनॉमिकली हिसाब घालू शकत नाही. सगळ्याच गोष्टीत प्रॉफिट पाहिजे असं काय नाही. प्रॉफिट आहे काउंटिंग करता येत नाही तुम्हाला. नाही पण ह्या मानदेशात म्हणजे एवढं हिरवळ, एवढी झाडं बघितलं की मन रमून जातं. निसर्ग बी तुमच्याकडे बघतोय ना. यांना तुम्ही आता किती झाडं लावले तिथे? 350 सागवान, आंबा 250 काहीतरी 250 नारळ आहेत, 400 सुपारी आहेत, 400 आंब्याची झाड आहेत. आणि मग बाकी प्रत्येक तुम्हाला झाड भेटेल. बदाम, काजू सगळे तुमच्यासाठी नाही फक्त समाजासाठी लावलेले कुठला अजून रुद्राक्षाचं पण आहे. रुद्राक्षाचं पण आहे. छान वाटलं की माझं बी सौभाग्य आहे की आज आपल्यासारख्या दावणीला भेट देऊ शकलो. पुढं समोर लॉन केलेला आहे, त्याच्यामध्ये छोटा खानी कार्यक्रम आम्ही आमच्या मुलीचं एंगेजमेंटचा कार्यक्रम, साखरपुड्याचा किंवा याद्याचा कार्यक्रम, संगीत संध्याचा कार्यक्रम आम्ही इथेच केलेला होता. त्याची विशेष अशी होती, ते अँकर म्हटलं मी ग्रामीण भागात येत नाही, माझं डिमांड कमी होतं. मग त्या ज्यांनी इव्हेंट घेतलं होतं त्या इव्हेंट समाजाने काय केलं, त्यांना लोकेशन पाठवलं फोटोला व्हिडिओ शूट करून. तुम्ही म्हटलं की एक वेळ या मॅडम बघा. तिथं आल्यानंतर रात्रीचं कोण, तुम्हाला आवाजाचं बंधन नाही, डॉल्बीचं त्यांच्या त्या स्पीकरचं 2 तास काहीतरी चालणार कार्यक्रम 3.5 तास चालवला. आणि 3 जाताना अक्षरे म्हटले मी येणार नव्हते, पण इथलं लोकेशन इथलं जे म्हणजे तुम्ही मस्त ठेवलंय, छान वाटलं म्हटले. आमचं घरचं कार्यक्रम जवळजवळ इथंच झालं, त्याच्यातच आमचे पैसे भेटले. बरोबर. आणि आनंद येतो वेगळा. असं झालं ना स्वतःच्या ह्याच्यात. आणि काय म्हणजे घरी लय वातावरण म्हणजे लय कंजेस्टेड होतं ना, इथे एकदम मोकळा मैदान. सकाळी आम्ही 7:30 समजा 7ला जर आलो तर संध्याकाळी पर्यंत जातो, म्हणजे दिवस आमचा इथंच जातो. गावाकडे यायचं म्हटलं तर तुम्हाला एक ओढ लागेल. आम्ही शिमोग्यात कधी कधी आलो ना, गाडी घरी वळत नाही, तिकडे वळती गाडी अगोदर. तिकडे वळती, कुत्री, जनावर, गाय, बैल सगळं बघायचं आणि परत मग दुधाची किटली घेऊन घरी. मग अशी बघितली का मी आता 2 किती माझी मला वाटतं बऱ्याच दिवसात ना आलोय, पण ते अंगा उड्या मारून कपडे खराब करते, त्यामुळे त्यांना फार्माचे कपडे वेगळे असतात. दुसरी फार्माचे कपडे घातले का मग त्यांनी किती पण अंगा उड्या मारत, काय होत नाही. त्यांना बी आपुलकी असते, आपला मालक कधी येतोय. आता आम्ही 2-2 महिना नसतोय तरी पण आमची बैल ही आम्हाला जवळ येऊन देतात. तसे तुम्ही बघताय खिलार बैल कुणाला अशी येऊन देत नाहीत. पण म्हणजे काय तर असेल आपुलकी, माया, प्रेम सगळ्या गोष्टी आपल्यात ना. म्हणतात ना मुख जनावर, ते सुद्धा समजतंय त्याला सुद्धा. आता म्हशीच्या गोट्यात सुद्धा बाकीचे लोक जास्त आले कावऱ्या बरोबर, आम्ही असलो की असं काय नाही जाणवत. कुत्र्यासनी म्हणा कुठं पण गाडीत तिथपर्यंत असेल की ती चालू त्यांना भूक कळतंय बाबा हा आले. मित्रांनो बघा, एवढं सुंदर मार्गदर्शन. आणि आपण म्हणत असतो की एखाद्या यशस्वी पुरुषामाग स्त्रीचा हात असतो, परंतु एक यशस्वी स्त्री ताई आणि दादांचा इतकं खंबीर सपोर्ट, इतकं सपोर्ट करणारं, आज एकमेकांना सपोर्ट करणारं दाम्पत्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. आणि त्यांना जे हे नंदनवन फुलवलेलं आहे मित्रांनो बघा. अनेक जण आता जरी त्यांना त्यांच्या समाधानासाठी या गोष्टी केलेल्या असतील, इथं आज 400-500 झाडं, 1000च्या आसपास झाडं लावलेली आहेत. ही झाडं ह्यांना नाही तर संपूर्ण इथल्या आजूबाजूच्या परिसराला ऑक्सिजन देत असतात मित्रांनो. आणि हा समाज प्रबोधनात्मक एक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळाला. आणि समाजासाठी केलेलं एक काम आहे, जरी स्वतःसाठी केलेलं असलं तरी हा समाजासाठी फायदा आहे. म्हैशी पाण्यामध्ये आता चाललेले आहेत मित्रांनो, आपण लाईव्ह बघू शकतोय की बघा तळ्यामध्ये कशा जे बांधलेले, त्यांना स्विमिंग टँक आहे, आपण इंग्लिश भाषेमध्ये बोलू, मी जरा गावठी आहे, परंतु तळ्यामध्ये किंवा ओढ्यामध्ये नाल्यामध्ये जशा म्हैशी जाऊन बसतात त्या पद्धतीने बघा आता समोर पाण्यात म्हैशी जाऊन बसायला लागलेले आहेत. हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा बघायला मिळेल. सर्व गोष्टी केलेल्या आहेत फक्त नाद आणि समाधानासाठी. हे 2 दाम्पत्य, या दाम्पत्य बघितलं तुम्ही, एकदम मनसोक्त असा आनंद चाललेला आहे. आटपाडी खानापूर तालुका, या तालुका म्हटलं तर थोडासा दुष्काळी सदृश्य भाग आहे.
आणि या भागामध्ये हे नंदनवन फुलवलेलं आहे. हा आनंद फक्त आपल्याला या ठिकाणी आल्यानंतरच बघायला मिळेल. हिंद केसरी करायचा शेकडा. हे मशीन तुम्ही मगाशी विचारलं ना, ते मोरगाचं मशीन कुठलं तर हे ह्याच्यामध्ये कसं असतंय, हे सगळं टोटल हायड्रोलिक प्लेस होतं आणि हे रोटेट होतं. एक बॅग भरली की फिरवायचं, परत दुसऱ्या बॅगेत मटेरियल जातं, ते ऑटोमॅटिक प्रेस होतं. एवढं म्हणजे त्याला प्रेशर दिलेलं असतं, ते ऑटोमॅटिक आहे सगळं, काय टेन्शन नाही. आपण काय करायचं, ट्रॅक्टर जोडलं की कुठे ऑटोमॅटिक जाते, पॅकिंग होते. मोरगास बनवण्याचं घरच्या घरीच युनिट आहे सगळं. म्हणजे कसं थोडक्यात ज्या आपल्याला वस्तू लागतात त्या आपण घरच्या घरी सगळ्या तयार केलेल्या आहेत, म्हणजे खरेदी घेतलेले आहेत. रोटावेटर आहे, तो एसटीपीचा ट्रॅक्टरचा पंप आहे फवारणीसाठी. कधी लिक्विड युरिया वगैरे फवारतात ना, कधी किंवा मकावर औषध म्हणा, इतर गोष्टीसाठी. ही फक्त वाहनं लावण्यासाठी शेड केले ट्रॅक्टर. इतर वाहन विचारलं लय उशीर पाया पडतेस, काय मागतेस? पहिलं एकदा हिंद केसरी दावण एकदा करायचे. नाही, पाया लय उशीर पडली. मी म्हटलं काय घाबरू नको, बालाजी बघते आता तुझी बैल बनवते हिंद केसरी. म्हणजे आता हा काय आपल्याकडे काय म्हटले ते की तुम्ही दर्शनाला गेला होता बालाजीला, जास्त वेळ दर्शन घेतलं, काय मागितलं? हेच की आमची पण हिंद केसरी दावण व्हावी, माझी बैल हिंद केसरी व्हावी, हा टांगा आमचा हिंद केसरी व्हावा. ऍक्च्युली खरोखर जर हिंदी केसरी झाला तर म्हणजे हिची खरोखर तारीफ करावी लागेल. का तर बैलगाडी क्षेत्र ही टोटली पुरुष प्रधान आहे, महिलांना फार त्रास आहे. पण हिला मी सांगितलं तू काय टेन्शन घेऊ नको, बेशक फोन कर म्हटलं, कोण कसा असू देत, दारोड असू दे, वेचते असू दे, काय नाही, तुला त्रास झाला मला सांग, माझा अनुभव नाही. सुरुवातीला तसं काय कोणी त्रास पण दिला नाही, काय नाही. ध्येय सुंदर आहे, तुम्हाला वाईट अनुभव येणारच नाही. आणि 100% हा तुमचा टांगा आहे ना हिंद केसरी, हा होणार बघा. तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल, तुम्हाला वाटतंय ना पैसे जातात आज, पण हिंद केसरी झाल्यानंतर जो आनंद असेल ना तो तुमच्या गगनात मावणार नाही. माझी अपेक्षा एवढी मोठी पण नव्हती. गट पास केल्यानंतर ह्या अपेक्षा वाढायला लागलीत. वादळानं ज्यावेळेला खरसुंडीत गट पास केला त्यावेळेला मग अजून अपेक्षा वाढत गेल्या. नाही कसं माहिती का, हिंदी केसरी होण्यापेक्षा एखादी महिला सक्षमपणे, आता ते बाकीच्या तुम्ही म्हणतात ना ते शारदा पाटील वगैरे, ते फक्त नाव असतं त्यांचं फक्त म्हणजे मुलं कोणतं बघतात ना. आमचं तसं नाही, होल अँड सोल ही बघते, नावं पळत नाही, होल अँड सोल ही बघते. इव्हन सुट्टी मेकर पासून, ड्रायव्हर पासून, ते तुमचं काय म्हणतात तुम्ही, पैर करणं, नंतर वायदी ठरवणं, ह्या सगळ्या गोष्टी इथं असतील. इव्हन पिकअपचं भाडं ठरवण्यापासून. तुम्हाला कोणच आलं नाही का? गुंडा पवार, मी ह्या क्षेत्रात गुंडा पवारचं आवर्जून नाव घेते, नांदवळचे. मला ते एकमेव व्यक्ती अशी भेटली, खूप प्रामाणिक बरं का. मी त्यांना नुसतं फोन केला युट्यूबलाच बघून, तुमचीच मुलाखत बघून त्यांचा नंबर होता, केला. असं म्हणलं मी ह्या क्षेत्रात नवीन आहे, मला पैरा पाहिजे देवाचा. त्यांनी न कुठला विचार करता एवढ्या दिवस सगळे मला म्हणायचे तुमच्या बैलाचे फोटो पाठवा, कुठं गट काढलेले पाठवा, पण ते एकमेव व्यक्तिमत्व असं होतं की त्यांनी बिना ह्याचं मला, आणि त्यांनी 1 रुपया वायदी घेतली नाही. मी म्हटलं तुम्हाला वायदी किती द्यायची नाही. खरोखर या क्षेत्रात मी आवर्जून त्यांचं नाव घेते बरं का, गुंडा पवार नांदवळचे. मला एकमेव ते व्यक्ती भेटलेत बघा, सुनील मोरे सर. मस्त चांगले. बघा मित्रांनो, 4 ते 5 महिने झाले या क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्रात चांगली लोक असणार, असा वाईट अनुभव नाही आला कोणाकडून असं, म्हणजे अजून तर काय नाही. पण मी आवर्जून गुंडा पवारांचं नाव घेते की त्यांनी मला म्हणजे बिना आपला बैल बघता, बिना हे करता दिला बैल. नाहीतर ह्या क्षेत्रात असं आहेत की नाही तुमचा बैल पळतोय का, बैलाचे फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा, कुठं गट काढलाय, आणि 99% लोक देतो म्हणतात, पण देत तर कोणच नाही. फक्त त्यांचा एकच तेवढा फटक्यात मेल मिळाला ना. हा, गुंडा पवारांचा. ते म्हणले कुठलं ओपनचं मैदान असेल तिथं आपण खेळू. नक्कीच 100% हिंद केसरी दावणी होणार. थँक्यू. बनवतो का? नाही चालूच आहे मित्रांनो. बघा, लोन पहिल्यांदाच आपण गोट्यामध्ये असा किंवा जे नंदनवन आपण सकाळपासून बघतोय, याच्यामध्ये लॉन बनवलेला आहे. यामध्ये तुम्ही म्हटलं की कार्यक्रम, घरचे छोटे मोठे म्हणजे मुलीचा आमच्या साखरपुड्याचा कार्यक्रम, प्लस याद्याचा कार्यक्रम, संगीत संध्याचा कार्यक्रम आम्ही इथंच घेतलेला होता. तिथं स्टेज केलेलं होतं, बाकी सगळं पुढे खुर्च्या वगैरे ओपन मध्ये मांडलेल्या. त्याचं व्हिडिओ शूट इतकं लुक आलं की ते इव्हेंट वाले जे होते 100, त्यांना बऱ्याच लोकांची फोन आले की हे लोकेशन कुठलं आहे, आम्हाला ते भाड्यापट्टे वगैरे देतात का वगैरे. तर त्यांनी सांगितलं नाही, सांगलीपासून 70 किलोमीटर आहे, एवढ्या लांब जाणं पुरवणार नाही. भाड्याची तर तुम्हाला काही रुपयाची गरज नाही, ती भाडे घेणार नाहीत, पण लांब पडते, पुरवण्यासारखं नाही. त्यावेळी कंपाऊंड वगैरे नव्हतं, आता नंतर कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. बघा मित्रांनो, नाद असला की सगळ्या गोष्टी होतात. आणि हे तसं ऍक्च्युली कमी खर्चिक आहे. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा वाटलं हे लॉन करण्यासाठी भरपूर खर्च वगैरे
म्हणजे मेंटेनन्स वगैरे असेल असा काही विशेष याला खर्च येत नाही. एक इव्हेंट झाला तरी तो याचा खर्च निघून गेला असेल. हा म्हणजे आमचा घरचाच इव्हेंट झाला त्यामुळे काही विषयच नाही. बाकी तर हे सगळं हॉर्टिकल्चर वाल्याकडून करून घेतलं होतं. माती वगैरे सगळ्याला ते डोंगर करून ते म्हटलं की तुम्हाला जेवढं रस्त्यावरून जाताना असं बसायला हे दगड वगैरे सावलीला बसला दगड. आता हिचं एक ड्रीम आहे की इथं बाबा इथे फार्म हाऊस फार्म हाऊस तयार करायचं. पण ती गार्डन आपल्या जिथे ती पूर्ण बाउंड्री फार्म हाऊस झाला एकदम सुंदर सुंदर. आणि हे जे आहे ना ह्याचं झाड आहे बघा ते रुद्राक्षाचं झाड आहे. पाणी सगळ्यांना हे रुद्राक्षाचं झाड आहे. फळ फळ येतेच बरं का ओरिजिनल आपण म्हणतो ना 3 धारी 2 धारी काय काय पण ती पक्षी ही तुम्हाला कुठं रिसॉर्टला गेलं तरी असा फील होणार नाही काय. तुम्ही आम्ही सगळा पुरा देश ही आणि सगळ्यात महत्वाचं बरं काय हिला शेतीची अशी आवड निर्माण झाली. ही मला म्हटलं की मॉरिशसला जायचं. मी म्हटलं का तर म्हटलं मॉरिशस शेती प्रधान देश आहे. ऊसाचं उत्पादन घेतात. आपण मॉरिशसला शेती बघूया तिथली ऊसाची कशी आहे. बरं म्हटलं चल मग शेवटी मॉरिशसला गेलो तिथली ऊसाची शेती बघितली. पण योगायोग असं झालं की तिथल्या मॉरिशस मधल्या ऊसाची शेतीची पद्धत आपली पद्धत फार वेगळी आहे. आणि ते टोटल कमर्शियल क्रॉप केले त्यांनी घरचे मोटरनं जाणारे वगैरे. आम्ही त्या टुरिस्टवाल्याला थांबवून सांगितलं. मी त्याला म्हटलं बाबा ही शेतकरी आहे आणि हिला ते म्हटलं असं कसं ह्या मॅडम शेतकरी तुम्ही काय खोटं सांगताय का. अरे म्हटलं बाबा शेतकरी आहे ती सगळी तिथं माहिती देईल. मग त्या ज्यावेळी ते एखाद्या शेतामध्ये गेलो त्यावेळी तिने विचारलं बाबा किती दिवसाचं आहे काय सगळं. त्यावेळी ते मॅनेजरला टोर ऑपरेटरला वाटलं हा हे शेतकरी जाईल. त्यांनी माहिती दिली रेनगन वगैरे ते कसे मोठ्या मोठ्या लावतात वरून पाणी देतात. ते पट्टा पद्धती शेती चांगली म्हणजे वेगळं आहे आणि मुरमाड जमले आहेत सगळ्या. आणि तिथं दर पण कमी होता. 1400 ते 1500 रुपये इंडियन रुपीज टनचा दर होता. पण उत्पादन जास्त निघत होतं आणि बाकीची मेहनत कमी होती. आता इस्रायलला जायचं होतं. ही म्हटली इस्रायलची एकदा शेती बघूया. मग म्हटलं इस्रायलला जायचं अप्लाय केलं विजा तर युद्ध चालू झालं राहिलं. त्यांना म्हटलं चला नंतर जाऊ परत. आणि बाकी युरोपची वगैरे शेती सगळी बघितली होती आपण त्याला भरपूर हायटॅक आहे त्या. म्हणजे कसं त्या आपल्यापेक्षा 50-100 वर्ष ऍडव्हान्स लोक आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी कम्पेअर करू शकत नाही. मॉरिशस म्हटलं 15 एकरात इस्रायल बघायला भेटलो. आजच्या तुमच्या 15 एकरामध्ये इस्रायल कसं ते त्या लोकांची शेती फार भरपूर डेव्हलप आहे. मॉरिशसला वगैरे ठीक आहे म्हणजे आपले सामान्य शेतकरी पण क्षेत्र मोठं आहे त्यांचं. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही एकदा कमेंटच्या माध्यमातून किंवा लाईकच्या माध्यमातून मला सांगा. आणि या ताईंसाठी एक व्हिडिओला लाईक जरूर करा की बघा अनेक ठिकाणं अनेक व्यवसायात काम आहेत परंतु गाव आणि मातीशी जोडलेली नाळ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाली. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.